घरामध्ये एवढा मोठा पसारा बघितल्यावर कोणती बी बाई कमराला पदर खोसून कामाला लागेल. तर हाय गाईज, मी ऋतुजा. तर काल आमचा मेकअप होता, आम्ही शेताने यांनी खूप मज्जा केली, मस्ती केली. त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. तर तिथूनच येताना त्यांनी आम्हाला खूप सारे ऊस एका पिशवीमध्ये भरून दिले होते. आम्ही पण कधी नाही भेटल्यासाठी घेऊन आलो होतो. सकाळ सकाळीच खात बसले ऊस. तर इकडे दुर्वाला तिथून आणलेली बुंदी सुद्धा खूप आवडली होती. सकाळपासून त्याच्यावरच जोर लावला होता मॅडमनी आणि आजीला म्हणत होती की दे. आणि खूप सारा भाजीपाला निवडायचा सुद्धा राहिला होता. मग आई सुद्धा निवडत होत्या. क्लिप फक्त माझ्या एकटीचीच घेतली. त्या म्हणल्या माझा व्हिडिओ घेऊ नको. त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे, आपला उन्हाळा चालू झाला म्हणले की बायकांचे उन्हाळी काम चालू होतात. त्याच पद्धतीने आमचं सुद्धा उन्हाळी काम चालू झालेलं आहे. तर इकडे तांदळाचे पापड करायचं काम चालू होतं. म्हणलं चला आपण सुद्धा तांदळाच्या पापडाचा व्हिडिओ टाकूया. त्यामुळे एवढे छान असे पापड कट करून झाले होते आणि नंतर उन्हामध्ये टाकले होते. खूप दमून आले होते तिकडून. मग टरबूज आणलं होतं, तेवढं टरबूज खाऊन घेतले. आणि दुर्वाचं इकडे काय चालू होतं, जय जय. तर बघा कसा जय जय करते माझं बाळ ते. जय जय करत करत सर्व कपाळ सुद्धा भरून घ्यायचं आणि सगळे इकडचे देव तिकडे करून टाकायचे. जर असं असतं लहान लेकराचं काम. नंतर फ्रेश झाले. घरात एवढा मोठा पसारा टाकला होता बघा. हा पसारा आवरण्यासाठीच कमराला पदर खोसून काम करावं लागतं रे बाबा. पण ते काय, आता घेतलंय चॅलेंज म्हणल्यावर तर करावंच लागणार ना. तर हे चॅलेंज लवकरच आपण समाप्त करणार आहोत. या साडीमुळे तर काहीच करता सुद्धा येत नाही. गरम होतं तर एवढं बापरे, फक्त बघायचंच काम नाही. काम सुद्धा सुधरत नाही आणि काहीच नाही. आधीच्या काळामध्ये कसं लोक काम करत असतील काय माहिती, देव जाणो रे बाबा. घरात एवढा मोठा पसारा पडला होता म्हणून कमरेला पदर खोसला आणि पटपट आवरून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.